मी माझ्या मुलाला सांभाळण्यासाठी कुणासोबत झोपायला देखील तयार आहे. हे वक्तव्य आहे वडापाव क्वीनचं. वडापाव क्वीन कोण मित्रांनो? जे Instagram फीडवरती एक मुलगी आहे, सुंदरशी मुलगी जी वडापाव तळतीये आणि ती वडापाव तळणारी जरा आता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर झाली मध्ये. अप एंड डाउन्स तिच्या ह्याच्यात आले. लग्न झालं, लग्न तुटलं, पोरगं झालं, पोरगं आहे सोबत. अक्षरशः एवढे अप एंड डाउन्स ह्या 2 ते 3 वर्षात जिच्यासोबत झाले आणि हीच मुलगी मित्रांनो आता डायरेक्ट काय म्हणतीये, "मी कुणासोबत देखील झोपायला तयार आहे. मला माझ्या मुलाला सांभाळायचंय. मी त्याच्यासाठी काहीही करायला तयार आहे." हे वक्तव्य आहे वडापाव क्वीनचं. विचार करा मित्रांनो, या युगामध्ये जिथं आमच्या आया-बहिणी आहे, सकाळी उठतात, कामाला जातात, कष्ट करतात, कष्टाची भाकर त्यांच्या पोराला आणून घालतात, त्याचा सांभाळ व्यवस्थितरित्या करतात. कित्येक आमच्या आया-बहिणींची घरं उजडलेली आहेत. अक्षरशः आमच्या आया-बहिणी त्यांचा दादला हरवलेला आहे, त्यांचा नवरा हरवलेला आहे. या जगात नाहीये. कुणीतरी काडीमोड दिलेला आहे, सोडून दिलेला आहे. यांसारख्या गोष्टी झालेल्या आहेत. तरी देखील मित्रांनो त्या स्ट्रगल करतात, कष्ट करतात. त्या दुःखाला त्यांनी बाजूला ठेवलं आणि अक्षरशः दैनंदिन जीवनामध्ये या पूर्ण डेली लाईफमध्ये काम करतात, कष्ट करतात. कष्टाची भाकर त्या मुलांना खाऊ घालतात, स्वतः खातात. यामध्ये तुम्ही विचार करा ह्या कष्ट करणाऱ्या महिलांना काय वाटत असेल असे जे वक्तव्य आहेत यांसारख्या बाया करतात. मित्रांनो, या आमच्या आया-बहिणी आहेत, त्या दिवसाला जेवढं कष्ट करतात, 8-8, 12-12 तास काम या आया-बहिणी आमच्या करतात. कामं करून पोरांना सांभाळून त्यांचं शिक्षण, त्यांचा डबा, जेवण सगळ्या गोष्टी आमच्या आया-बहिणी करतात आणि याच्यामध्ये एक अशी बाई, जी की फक्त तिच्या बुद्धीवरती परिणाम झालेला आहे. ती काय म्हणते, तिच्याकडे ऑलरेडी YouTube चॅनल आहे, तिच्याकडे फेम आहे, ती सेलिब्रिटी आहे. ती जगाला अक्षरशः सेलिब्रिटी म्हणूनच दाखवते. एखादा रील स्टार जरी असेल, तरी तो चांगला पैसा कमवतो मित्रांनो. आता हिच्यामध्ये एवढी जरी धमक आहे, तिने वडापाव जरी लावला तरी लाख रुपये कमवले एवढी तिच्यामध्ये धमक आहे. तरी देखील तिला काय म्हणायचंय? नाही. मी असं बोलणार, की समाजामध्ये असा इम्पॅक्ट व्हायला पाहिजे, की बाबा रे, काहीतरी ही वेगळंच बोलली. हिचे विचारच वेगळे आहेत. मित्रांनो, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, हे फक्त फेमसाठी बोलतात. फेम काय असतो? आपले जे व्हिडिओ आहेत, ते लोकं बघायला पाहिजेत. जर डाउनफॉल सुरू झाला, की लोकांमधनं एंगेजमेंट वाढलं पाहिजे. आपल्या जवळ परत लोकं यायला पाहिजे. आपल्याला भाव दिला पाहिजे. ह्या सगळ्या अपेक्षा असतात. ह्या बायांच्या, ह्या पुरुषांच्या काही-काही लोकं असे वक्तव्य करून जातात, की जे दुरावत चाललेलं पब्लिक आहे, ते जवळ येण्यासाठी हे असे वक्तव्य करतात. समाजामध्ये एक तेढ निर्माण करतात आणि ह्यांच्यामुळं आमच्या आया-बहिणींना पण बदनाम व्हावं लागतं. स्त्री जातीला बदनाम होऊ लागतं. यांच्यामुळं अक्षरशः बोटं उचलले जातात, की सगळ्या बाया सेम असतात, सगळे पुरुष सेम असतात. यांसारखे वक्तव्य केले जातात. परंतु ह्या घाणेरड्या लोकांमुळंच आपल्या समाजामध्ये घाण तेढ निर्माण होतं. आता विचार करा मित्रांनो, एखाद्या मुलाला सांभाळायचं म्हणल्यावरती काय लागणार आहे हो? त्याला शिक्षणाला लागणार आहे, खायला-प्यायला लागणार आहे. तेवढ्यापुरत्या तेवढ्या गोष्टी असतात आणि ह्याच्यासाठी ती अक्षरशः एखाद्या मुलासोबत झोपायला तयार आहे, एका बाबासोबत झोपायला तयार आहे, फक्त माझ्या मुलाला सांभाळण्यासाठी. विचार करा मित्रांनो, किती खालच्या लेव्हलचं बोललेली आहे ही महिला. ज्या गोष्टी आता ती ब्रॉडकास्ट देतीये म्हणल्यावरती ती सेलिब्रिटीच आहे खरं बघितलं ती. Instagram हे असं माध्यम आहे, की ज्याच्यावरती रील स्टार जे आहेत त्यांनी करोडो रुपये कमवले, बंगले बांधले. ही आजही करू शकते, ह्याच्या पुढेही करू शकते हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु तरी देखील तिला तसं वक्तव्य करायचं सर्व समाजामध्ये तिला अट्रॅक्ट करायचं जवळ आणि एक हे करायचं. पण ताईसाहेब तुम्ही हे चुकलायत बोलून हे या महिलेला मला सांगायचं आहे. आमच्या आया-बहिणी ह्या स्वाभिमानी आहेत. आमच्या आया-बहिणी कष्टकरी आहेत. आमच्या आया-बहिणी सर्वसामान्य लोकांमध्ये वावरतात. लोकलने प्रवास करतात. अक्षरशः स्ट्रगल लाईफ आहे. मुंबईमध्ये जर तुम्ही आल्यात ताई, तुम्हाला दाखवल की काय आहे आमच्या आया-बहिणींचं आयुष्य. किती कष्ट करतात. मुलांना सांभाळण्यासाठी कित्येक जणांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यांचा दादला हरवलेला आहे. तरी ते दिवसाला कष्ट करतात. लोकलचा प्रवास, मुलांना सांभाळणं, त्यांचं जेवण, खाणं, पाणी एवढं तर तुम्ही करू पण शकत नाही. लय लांबची गोष्ट राहिली. तुम्ही तर डायरेक्ट झोपायलाच तयार झाला. असं नसतं. एखाद्या मुलाला किती लागतं रे? हां, कष्टाची भाकर ₹500 गवंडी कामगार जो कमवतो ना, जी महिला काम करून कमवते ना, तिचं घर पण ₹500 मध्ये चालतं. याचा अर्थ असा नाही, की चैनीच्या वस्तू देण्यासाठी आपण ज्या गोष्टीमध्ये उतरतोय, त्याला वेश्यागिरी म्हणतात. ही वेश्यागिरी करायची गरज नसते ताईसाहेब. जर मुलाला सांभाळायचं असलं तरी ₹500 मध्ये पण अक्षरशः अख्खा मुलगा सांभाळता येतो. ₹1000 मध्ये सांभाळता येतो. ना की त्याला सुख चैनसाठी एखाद्यासोबत झोपणं, एखाद्यासोबत करणं. अतिशय निंदनीय वक्तव्य तुम्ही केलेलं आहे. या वक्तव्याचा कुठेतरी निषेध व्हायला पाहिजे. खरं बघितलं तर घाणेरडी बाब आहेत.
अतिशय वाईट बाब आहे मित्रांनो. अशा वक्तव्य करणाऱ्या, अशा संभ्रमावर पसरणाऱ्या अशा व्यक्ती आपल्या या समाजामध्ये आहेत आणि यांना रील स्टार, इन्फ्लुएन्सर आपण समजतो. वाईट वाटतं कुठेतरी जाऊन, की अशा लोकांना आपण फेमस केलेलं आहे फक्त कातड्यावरनं, रंगावरनं आणि त्यांच्या वेड्या चाळ्यांमुळं आपण त्यांना फेमस केलेलं आहे. या गोष्टीची कुठेतरी खंत आहे आणि त्या फेमचा ते फायदा घेतात. लोकांना अक्षरशः या लेव्हलला स्वतःलाच बोलून घेतात, की मी अक्षरशः काहीही करू शकते. वेश्याव्यवसायामध्ये पण उतरू शकते, जर मला माझ्या मुलाला सांभाळायचं आहे. खूप वाईट परिस्थिती आहे मित्रांनो. नक्कीच मला काय वाटतं या गोष्टीवरनं, की खरंच बाबा रे का वेश्याव्यवसायामध्ये उतरायलाच पाहिजे का एखाद्याचा छत्र हरवलं किंवा एखादं दुरावलं, तर त्या महिलेनं उतरायला पाहिजे का कष्ट करून एका स्ट्राँग वुमनसारखं या समाजामध्ये राहिलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं या गोष्टीवरती नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.